घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली राणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला हे बघा आता राणा भाऊजी तालमीत आला असतील साखर तोंडात घालून त्यांच्याशी बोला काय अहो पर तालमीत आला नाही अजून राणा काय राणा भाऊजी तालमीत आलो नाहीत अहो पण हितनं घरातनं तर तालमीत जातो असं म्हणून कवा धरणं बाहेर पडलेत पर इकडं काय आल्यालाच नाही अजून मग गेले कुठं शाळेत गेला असेल बघा अहो अलीकडं आलो आलो म्हणतोय आणि शाळेकडे चक्रा मारतोय शाळेत परत शाळेत जायची गोडी लागते का काय बघा मला तर भ्याच वाटायला लागलंय ठेवा फोन काय ते घेऊन बसले ठेव खाली जा गाडी काढाय सांग त्या बैलाला नक्की कसली गोडी लागली ते बघायला पाहिजे चल जा बैल शाळेत एवढं कसलं ज्ञान घेतोय ते बघतोच आता तुम्ही उगाचच त्रास करून घेतलात माझ्यामुळे मी नाही गोदक्काने दिले द्या खावा मी आज जाऊन सगळ्यांसोबत खाते सगळे तरी गोदक्काला सांगितलं होतं की 10-15 दे म्हणून तिने 4-5 पाठवल्यात बाई तुम्हाला माहिती आहे पोरं किती डांबीस आहेत ते तुम्ही आत खाल्लंस तर तुम्हाला काय बी मिळणार नाही अहो हिथंच आणा 1-2 आणि मग उरलेला घेऊन जा हा ना नाही हो खा हा तेच ते खावा 1-2 हे काय यात फक्त तूपच आहे पोळ्या आणायला विसरलात वाटतं विसरलोच कुठे हा पिशवीत विसरलो तुम्ही खाल्लत मग घ्या तुम्ही पण थोडं खा नाही नको मी खाईन परत ना अहो घ्या हो थोडं खा मी म्हणते म्हणून तरी खा घ्या काय म्या चालली कुठं
कुठं म्हणजे आपल्या घरला का? काय नाही म्हणता आज थोरल्या सुनाची झलक दिसलीच नव. ताईसाहेब मी तुमची बी बॅग भराय घेऊ, आपण जाऊ तुमच्या पप्पांकडे. का? आमच्या पप्पांकडे एक आठवडा पुरायचंय काय? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, या घरात थोरली सुनबाई आल्यावर तुमचं काही राहणार आहे का हो इथं? आणि फिरून अपमान होण्यापेक्षा आपला आपला बोजा गुंडाळलेला बरा म्हणून म्हणलं. चंदा जरा गप्प बस, लय तोंड चालवू नका. आम्हाला हितनं घालवणं एवढं सोपं नाही चंदा. अव ताईसाहेब पहिल्या दिवसापासून मी बघत्या ती मास्तरीन लई चानस मारायल्या. आधी ते काय औक्षण काय केलं, नंतर ती मानाची चैन काय मिळवली, मग तुम्हाला माफी बी मागायला लावली, नंतर ते साळ्यातनं खोकडं आणून साहेबांची मर्जीत बी बसली, ते राणादा संघ उसाच्या फाडात बी गावली. आणि आता ताईसाहेब दोघांनी एकमेकांना घास भरवला नसेल ना व? चंदा तोंडाला जरा कुलूप लाव आणि पुढं काय करायचं त्याचा विचार कर. अहो ताईसाहेब मला तर लई टेन्शन आल्या. बोंब फुटायच्या आधी खोडाया पाहिजे. ओम नुसता खोडायचा नाही, फार मुळापासून उखडून काढायचाय. पण तो कसा याचा विचार करतोय आम्ही. हा आपण ना तिची नोकरी घालूया, नाहीतर त्या टाइमपासला बोलवून तिची बदली करूया आणि अशा आडगावात टाकू ना तिला की जिथं खाण्यापिण्याचं बी वांद होती, नाहीतर तिला हिथं बोलून खरडपट्टी काढू. काय म्हणताय सा? चंदा अव ताईसाहेब काय तर करायला पाहिजे. आधी साहेबांवर जादू केली आणि आता रानादाला मुठीत घ्यायला निघाली. आमची मूठ काय तुला एवढी लेचीपेची वाटली काय? आता फक्त आपण एकच करायचं का आपण काहीच करायचं नाही? ताईसाहेब काय बी नाही करायचं. मग म्या बॅग भराय घेऊ. चंदा तुझ्या डोक्यात ना खरंच फॉल्ट आहे. अगं आत्ता कुठं त्यांचा पतंग हवेत उडू लागलाय, जरा अजून उंच उडू दे की मग कापू. पण तवर जरा ढील द्यायला पाहिजे ना व? हा ताईसाहेब मला तर काय बी कळना झाल्या तुम्ही काय बोलताय सा. जरा सवन सांगा की. चंदा तो बैल लय उधळायला लागलाय, त्याच्या मुसक्या आता आवळायाच पाहिजेत. हा मग जरा खचकून आवळा. बायकांसंगट कधी बी न बोलणारा हा राणादा आज त्यांच्या संगट खाय प्यायला लागलाय आणि ते बी डायरेक्ट साळत. तू बघच आता चंदा, या बैलाच्या मुसक्या आम्ही अशा आवळतो, त्याला असं जखडून ठेवतो, गोठ्याच्या बाहेर एक पाऊल पडता कामा नये त्याचं. अरे थांब की एक मिनिट, एवढं झालं की जाऊ आपण. हा साहेबराव मी काय म्हणतो, म्हणजे पोरांनी सांगितलं तसं एका डब्यातलं खाल्ल्यावर दोस्ती होते का रे? हा अशी काय दोस्ती होत असती वय? काहीतरी भाई संगत दोस्ती म्हणजे ए साहेबराव जरा हात पाय लांब करून पाना दे की. हा नाही काय साहेबराव, याला काय दोस्ती म्हणायची वय? तर पाना बी देणं जमना तुला काय तू? मी देऊ? तुम्ही हा नाही इथं बाबांनी घरी बोलवलंय तुम्हाला, त्यांचं काम आहे तुमच्याकडे. तुम्हाला पाना हवाय ना? नाही नको, मी घेतो. तुम्ही कशाला? कशाला म्हणजे?
मैत्री तेवढं तर करूच शकते ना मी. मैत्री नाही नाही, अहो बाई संगत दोस्ती करून चालत नाही आम्हाला. हे घ्या. मग तुम्ही काय वेगळ्या जगातले आहात का हो? नाही, इथलाच आहे, कर्मचारी आहे ना हो मी. ठीक आहे, मग मी साहेबरावांशीच मैत्री करते. काय साहेबराव, तुम्ही कराल ना माझ्याशी मैत्री? तर तुमचंही ब्रह्मचर्य आडवं येईल. तुम्हाला माहितीये साहेबराव, खरी मैत्री कशी असते ते? त्यात ना कुठल्या अपेक्षा असतात ना कुठल्या मागण्या. फायद्याचं कसलं गणितच नसतो. कुठलेही हेवे दावे नसतात. असतो तो फक्त विश्वास आणि आपुलकी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, खऱ्या मैत्रीत ती किंवा तो असा काही फरक नसतो. ती कधीही कोणाशी केव्हाही होऊ शकते. तर मग आजपासून आपण दोघं मित्र. काय साहेबराव, कराल ना माझ्याशी मैत्री? साहेबराव बाईंशी बोलला, कमालच झाली. चला, आजपासून साहेबराव तरी माझे मित्र झाले. मला वाटलं होतं तुम्ही माझे मित्र व्हाल, पण आता तुमच्या मनाला पटतच नाही म्हणल्यावर मी तरी काय करणार? नाही नाही, पटतंय. सच्चा पैलवान आहे ना मी. वस्तादांनी सांगितलंय बाईंपासून लांब राहायचं. अहो, मी मैत्री म्हणतेय. दोन्हीत फरक आहे. मैत्रीत तो किंवा ती असा काही फरक नसतो. ती कधीही कोणाशीही होऊ शकते, म्हणूनच तो त्याला मैत्री असं म्हणतात ना. खरं आहे काय? म्हणजे तुम्ही सांगताय म्हटल्यावर खरंच असणार. ठीक आहे, आजपासून मी तुमचा दोस्त. नक्की का? हा, म्हणजे मी आणि साहेबराव. ठीक आहे, मग उद्या आमच्याकडे नक्की या जेवायला. बाबांचं काम आहे तुमच्याकडे, त्यानिमित्तानं जेवायलाच या असं आई बाबांनी सांगितलंय. जेवण नाही, नको. अहो, तुम्ही आमच्याकडे जेवायला आलात म्हणून काही तुमचं ब्रह्मचर्य नाही तुटणार आहे. बिनधास्त या. हे झाले. आता हे रोप लावायचं आहे. कसं लावायचं? कुंडीत माती घालण्यापूर्वी विटांचे थोडेसे तुकडे घालून घ्यावे, घेतलेले आहेत. म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. ठीक आहे, माती भुसभुशीत करावी, थोडेसे उत्तम कुजलेले शेणखत घालावे, सगळं केलेलं आहे. आता हे रोप घालायला हरकत नाही. माती नंतर थोडीफार, रोप लावल्यानंतर माती थोडी दाबावी. तिसरं महायुद्ध परवडलं, पण ह्यांची शेती नको असं झालंय मला. घरभर शेतीची अवजारं पसरली आहेत नुसती. कुदळ काय, फावडं काय, घरात भाज्या कमी आणि शेतीवरची पुस्तकं जास्त. काय उपयोग आहे का ते वाचून? हिंदू, आता मी घरात शेती करायचं ठरवलंय ना, मग सगळं कसं शास्त्रशुद्ध पद्धतीनं झालं पाहिजे. आणि शहरात नोकरी करताना कधी जमत होतं काय हे? मग आता इथे मिळतं तर करू दे ना मला. असं मग सरळ तुम्ही इस्रायलला जाऊन सगळं शिकूनच काय येत नाही हो सगळं? हिंदू, तुला ना कशाची किंमतच नाही. बघ बघ, शेती कशी फुलायला लागली आहे माझी. 1 इंचानं वाढलंय. बाई 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 बाई, काय पीक आलंय? किती टन निघेल काही अंदाज आहे का? आणि एक्सपोर्ट वगैरे करणार आहेत की काय? नाही नाही, तसा काही विचार नसेल ना तर पहिल्यांदा तो विचार करून ठेवा. शेतीत नियोजन महत्वाचं नाही का? कर. आणि काय हो, शेती म्हणलं की नांगरणी आली, पेरणी आली, म्हणजे एखादा ट्रॅक्टर घ्यावा लागेल आपल्याला.
नाही नाही, आधी ठिबक सिंचनाची सोय झाली पाहिजे. पावसाचा कुठं भरोसा असतो हल्ली. आणि पिकाच्या वाहतुकीसाठी ट्रक पण घ्यावा लागेल नाही. हो, ट्रक पण घ्यायचा आपण. सगळं शास्त्रशुद्ध ते पद्धतीनं करायचं म्हणजे एवढं नको का सगळं. कर कर, तू चेष्टा कर, पण माझ्या शेतात पिकलेली भाजी खाल्लीस ना मग कळेल तुला. अंजलीच्या मुलाच्या बारशापर्यंत तरी येतील का तुमच्या या कुंडीतल्या शेतीतली वांगी, मिरच्या, टोमॅटो. इंदू, तुझ्याशी ना बोलण्यात काही पॉइंटच नाही. अगं कुठली गोष्ट किती ताणायची त्याला काही मर्यादा असतात. अहो, त्याशिवाय मी तुमची बायको शोभणार आहे का. हजारदा सांगितलं त्या राणाजींना बोलवा, ते सांगतील तसंच करा, पण नाही. अरे वा अंजली, ये 100 वर्ष आयुष्य आहे तुला. पण काय ग, माझा निरोप दिलास ना राणाजींना. हो. इथं त्यावर नाही ऐकून घ्यावं लागतंय आम्हाला. उद्या येतो म्हणालाय. नशीब म्हणजे आता निदान त्या कुंडीची वाट लागणं तरी थांबेल स्वतःच्या बुद्धीनं. आणि हो, राणाजी आले ना की शेतीबद्दलच विचारा त्यांना, नाहीतर बॉडी कशी बनवायची असलं काहीतरी विचारत बसा. इंदू, याविषयी कसा बोलेन मी. ए आई, उगाच कशाला ग बोलत असतेस त्यांना. अगं काही नाही ग, सवय आहे ना म्हणून, फक्त बाकी काही नाही. ए जाऊ दे, उद्या राणाजींसाठी काय बनवायचं जेवायला. कशाला उगाच काही वेगळं, नेहमीच बनवू. ते काय कोणी स्पेशल नाहीये. बरं बाई, तू म्हणशील ना तसंच. तुझी स्पेशालिटी कर. कटाची आमटी, भेंडी फ्राय आणि वालाची खिचडी. किती दिवस झाले तू केलंच नाहीयेस. इंदू, त्यापेक्षा असं का करत नाहीस, त्या ओल्या नारळाच्या करंज्या कर ना. हा, फार छान करतेस तू. वाटलेस मी तुला मदत करतो. हो, कराल नाही तर काय. पण राणाजींच्या निमित्तानं तुम्हाला करंज्या खायला मिळतील हे स्वप्नात सुद्धा पाहू नका बरं का. गोड खाणं दूर, गोड शब्द सुद्धा उच्चारायला बंदी आहे, तुम्हाला माहिती आहे ना. इंदू, पण मी खाणार आहे असं थोडं म्हटलंय का मी तुला. अजिबात नाही. हे बघ, मी दररोज खातो का नाही. मग आधी मध्ये खाल्लं तर काय बिघडणार आहे. ऐकावं जरा तरी. उद्या नक्की येईल ना राणा. अरे उठ की उठ. अरे काय झालं ते एकदा सांग की. काय बोलत बी नाही आणि काय सांगत बी नाहीस. आता मला सांगितलंस तर मी काय समजा गाव डौंडी पेटवणार आहे. सांग काय झालं ते आता सांग की. आता शेवटचं विचारतो. मला कामाला एकदा मी लागलो की परत बोलणार नाही बघ. काय झालं ते सांग. ते काय पाठक बाई भेटले होते आज. काय हा, पाठक बाई भेटले होते आज. काय सांगतोस. कशाला. आमंत्रण द्यायला. घरी बोलवलंय जेवायला. म्हणजे कसं आहे की हा, त्यांच्या वडिलांचं काम आहे माझ्याकडे, म्हणून जेवायला हे सांगितलंय. आता हसतो कशा पायी. तुला खाणे को बोलवले आणि तू जाणार. खरं नाही गड्या. कितना बदल गया पहलवान. चुप, काय बी भाकू नकास. एकदा सांगितलं ना काम आहे म्हणून बोलवलंय. हा, आता ते जेवणाचं चिकटले बरोबर. फिर जा की मग. कसं जाऊ. पायानं कामिनी उचलून. आता जबान दिल्यास ना मग जा तू. पाळायला पाहिजे. अरे वसदांनी सांगितलंय, जो पैलवान बाईच्या नादाला लागला तो पैलवान संपला.
या वस्तादाच्या तर काय बी बडबडतंय. ए मला सांग, तू लागलायस का नादाला? नाही. हा, फाटकबाई बी हेच म्हणत होत्या की फरक आहे म्हणून दोस्ती आणि त्यात. अरे फाटकबाईने हे बी सांगितलं की आपली नुसती दोस्ती आहे म्हणून. वयच ना, म्हणजे दुसरं काय नाही ना? म्हणजे लग्नाची बोलणी बिलणी. ए चुप. अरे ब्रह्मचारी आहे मी. फिर झालं, जा बिंदास्त. मग कोण येते बघ्या आडवं. कोण आडवं आलं तर एका रप्पाला चिप्पाडकडे एकेकाचा. काय जमल खरं मला. ठीक आहे, मी जातो मग तुझ्या जागी. नाही नाही नाही, मीच करतो काहीतरी.